बाळूमामाच्या यात्रेचं कसं 7-8 दिवस कुठं गेलं की नाही काही समजलं नाही. चला तर आजपासून परत आपल्या डेली रुटीनच्या कामांना सुरुवात करूया. तर इथं आता सकाळ सकाळी माझं आवरलेलं. आज पोरांना सुट्टी असल्यामुळे थोडंसं कणी निवांतच चालू आहे सगळी कामं. तर आता पहिल्यांदा भात लावून घ्यायचं म्हटलं आणि तांदूळ कणी काय व्हायचं, रोज बाळूमामाच्या आई यात्रेला आरतीला जायला व्हायचं आणि हे तांदूळ निवडायला कणी जिन्यावर ठेवलं होतं बॅगेत, ते तसंच राहून गेलं. आज मला ते सगळी कामं आवरून घ्यायची आहेत. पहिल्यांदा थोडंसं रोजचं तांदूळ जे पाहिजे ते पाकडून हे केलं, कुकरला लावलं. त्यानंतर खाऊ वगैरे काल मी जाऊन आणला होता, कारण नीलची एक्झाम उद्या संपणार आणि मग घरात असलं कसं पोरांना काहीतरी सारखं खायला पाहिजे असते आणि माझ्यावेळी काही नसते. रोजचं शाळेचं रुटीन कसं डबा नाश्ता घेतला गेली, संध्याकाळी येतील तेव्हा थोडंसं काहीतरी खायचे. पण आता सुट्टीचं तसं होत नाही, त्यामुळे कालच मी सगळं खाऊ वगैरे आणून ठेवलं. आणि इथं हे बघा गीता काकींना डबा वगैरे दिलेला आणि त्यांना कधी हा डबा बसवायला येत नाही. शक्यतो कसं गावातल्या बायकांना ते खडीच्या डब्यांची सवय असते ना, तर असे डबे बसवायला येत नाहीत. त्यामुळे त्यांनी कधी बॅगेतून सगळं असं वेगवेगळं विस्कटून दिलं होतं. ते 2 कप्पी डबा ते नीट कधी बॅगेतनं म्हटलं काढून व्यवस्थित लावायचं, कारण पसारा वगैरे सगळा पडला होता. तो मला सगळा आज आवरून घ्यायचा आहे. चला तर या पहिल्यांदा चहा घ्यायला आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करते. चला ह्यासोबतच आजचा व्लॉग संपवते. धन्यवाद.